या तपोवनातील जवळपास 1800पेक्षा अधिक वृक्ष जे आहेत ते तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे. पण पाहणी करण्यासाठी आलं. मुद्दा असा आहे की पाहणी तर साधारण आता बऱ्यापैकी चर्चा सगळीकडे झालेलीच आहे या विषयाची, पण एकदा प्रत्यक्ष जाऊन यावं असं वाटलं. कारण की म्हणजे प्रत्यक्ष पाहिल्यावरती माणसाला आणखीन जास्त स्पष्टता येते. आता आल्यानंतर मी बघतो इथे की इथे हे जे झाड आहे हे खूप वर्षांपूर्वीचं झाड आहे. नुसतंच झाड आहे का ते तर नाही, ते धार्मिक स्थळ आहे क्रमांक 1. जे दुसरं आता ज्यांनी सांगितलं की स्वामीनारायण मंदिरसुद्धा आहे. आणि मला अजून एक अशी माहिती देण्यात आली आहे की रामाचाही इथे एक खूप मोठा स्टॅच्यू आहे. म्हणून या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारला माझी अशी प्रार्थना आहे की तुम्ही एकदा कायदेशीर बाजू तपासून घ्या. माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः वकील आहेत, त्यांना आम्ही सांगणं हे आम्हाला खरं म्हणजे तोंड अपुरं पडतं आहे. पण त्यांनी नाही केलं तर मग त्यांना योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास हिंदू समाज निश्चितच समर्थ आहे. कारण हे आमचं आहे असं आमचं म्हणणं आहे. या झाडाला हिंदू धर्मामध्ये प्रचंड महत्त्व आहे. हे हिंदूंचं मंदिर देखील आहे आणि स्वामीनारायण मंदिर देखील हिंदूंचं मंदिर आहे आणि राम मंदिर देखील हिंदूंचं मंदिर आहे. आणि म्हणून हिंदू म्हणून जे प्रत्युत्तर द्यायचं आहे ते निश्चित स्वरूपाने देण्याची गरज पडू नये अशी मी प्रार्थना मुख्यमंत्री महोदयांना इथे विनंतीपूर्वक करतो आहे. जे NGT आहे, नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल, त्याच्यामध्ये सुद्धा अनेक केस लॉज आहेत ज्याच्यामध्ये स्पष्टपणाने अशा पद्धतीचे वृक्ष जिथं आहेत ज्यांना कल्चरल रिलिजियस सेंटिमेंट्स अटॅच्ड आहेत त्यांना आपण बाधित करू नाही शकणार. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा की जिथे मंदिरं आहेत, राम मंदिर, बाबरी मस्जिद या सगळ्या प्रकरणांमध्ये जे केसेस चालल्या त्याच्यामधून एक केस ज्या वेळेला विशिष्ट विषयात आली, स्टेज जो आला केसचा, की आता हे कसं करायचं. कारण बाबरी मस्जिद ही बऱ्यापैकी उद्ध्वस्त केली गेलेली होती. अशा वेळेला एक आता पुढे काय ज्यावेळेला विषय आला त्यावेळेला असा एक सुप्रीम कोर्टाचा आदेश आला की जोपर्यंत याचा पूर्ण निर्वाळा होत नाही कायदेशीररित्या तोपर्यंत स्टेटस को मेंटेन करा. म्हणून स्टेटस को अनेक वर्ष मेंटेन राहिला हे आपण सगळ्यांनी बघितलं. जेव्हा प्रत्यक्ष त्याचा रिझल्ट आला त्यावेळेलाच तो स्टेटस को हटला आणि त्याचा पुढे काय झालं आपण बघतोय. परवा आपण ध्वजारोहण सगळ्यांनी केलेलं आहे. म्हणून इथे देखील स्टेटस को मेंटेन व्हायला हवा आणि त्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांची आहे. स्थानिक पोलिसांनी ते केलं नाही तर मग नैसर्गिक न्यायाप्रमाणे JMFC जे आहे इथे अप्रोच झालं पाहिजे आणि हिंदू समाजाने ते अप्रोच करण्याची वेळ भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणू नये एवढीच आमची प्रार्थना आहे. कारण अयोध्येचं राम मंदिर बांधलं म्हणून एकीकडे सगळ्यांमध्ये खूप आनंद आहे, पण दुसरीकडे तेच भारतीय जनता पक्षाचं सरकार जर हिंदूंच्या अस्मितेवर उठत असेल तर ही बाब योग्य नाही आहे. म्हणून आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा जे इथे म्हणतायत की ते साधू वगैरे ते राहणार आहेत, साधू संत वगैरे मंडळी राहणार आहे तिथे, तर मग त्यांनी असंच राहावं ना जसं आहे तसं. कारण का तिथे प्रभू श्री राम राहिले आहेत अशी जी इथे एक मान्यता आहे हिंदू धर्माच्या लोकांची. जिथे प्रभू श्री राम राहिले, जिथे साधू संतांनी तपश्चर्या केलेली आहे ऑलरेडी, तिथे नवीन बांधकाम करायचं कशाबद्दल. या चैतन्यमयी वातावरणामध्ये जे साधू राहतील उलट त्यांच्या तपश्चर्येत इथल्या पवित्र शक्तींचा त्यांना उपयोग करून घेता येईल आणि त्यांच्या तपश्चर्याला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा अलौकिक पाठिंबा देखील मिळणार आहे. याच्यात काय चुकले बोलायला. आपण जर बघितलं तर मागच्या अनेक दिवसांपासून आता ह्या वृक्षतोडीला विरोध होत असताना एक मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं की मधला मार्ग काढून आपण इथं पाहणी करतायत. आपल्याला वाटतं काय मधला मार्ग वगैरे काही नसतो. हिंदूंच्या विरोधात जाणार आहेत का देवेंद्र फडणवीस, त्यांनी एवढंच सांगावं आम्हाला. हे स्पष्ट आहे, रोखठोक आहे. मी पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये स्वयंसेवक म्हणून काम करतो. प्रभू श्रीराम जिथे राहिलेले आहेत
आणि जिथे अशा पद्धतीचं एक हिंदू धर्माचं प्रतीक उभं आहे, हिंदू धर्माची 2 मंदिरं आहेत, याला देवेंद्र फडणवीस तोडणार का, हा माझा त्यांना थेट प्रश्न आहे. आणि संघातही आम्ही हा प्रश्न घेऊ जर त्यांनी ऐकलं नाही तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.